व्यक्त करतो की सभेचा जो नियम आहे तो मोडून मला जावं लागणार आहे लवकर म्हणून अध्यक्षांना मध्ये आधी बोलावं लागलं. त्यामुळं माफी. परमेश्वर गीतेने सांगितलं 3 वर्ष ते बोलवत आहेत आणि मी आलो नाही. खरं तर आपण सगळेजण जाणतो की एकदा बोलावणं आलं परमेश्वराचं की ते टाळणं कुणाच्याही हातात नाही. मी नशीबवान की परमेश्वरानं बोलवलं पण 3 वर्ष मी ते पुढे ढकलू शकलो. आता असं आहे की बीडचं बोलावणं म्हटलं की अख्ख्या महाराष्ट्राच्या पोटात गोळा येतो. आणि असं आहे की म्हणजे त्या विषयात मला खरं जायचं नाहीये, पण म्हणजे देशामध्ये अशी अनेक गावं, शहरं, जिल्हे आहेत की ज्यांचा असं म्हणजे राजकीय नेत्याचं नाव घेतलं की त्यांचे जिल्हे असे झळाळून उठलेले आपण बघितले. हे एकमेव उदाहरण असेल की जिथं नाव म्हणजे जे आहे ते पूर्ण काळवंडलं गेलं मधल्या काही काळामध्ये जे झालं त्याच्यामुळं. पण त्या सगळ्या नकारात्मकतेमध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये किती पॉझिटिव्ह, किती सकारात्मक, किती कर्तबगार मंडळी आहेत हे जर आपण इथं स्टेजवर नजर टाकली आणि समोर नजर टाकली तर लक्षात येईल की कर्तबगार नररत्नांची खाण असलेली ही भूमी आहे. आणि काही वेळेला फार चांगली गोष्ट जर चुकीच्या हातात पडली तर काय होतं ते आपण त्यामुळं बघितलं. पण अर्थात तो विषय आपण सोडून देऊ. मला फार आनंद झालाय की इथं मला आज येता आलं आणि इथं आल्यापासून मला म्हणजे फक्त सकारात्मकता जाणवते. आणि आपण ज्यांचा सन्मान आज झाला त्या प्रत्येकाचे म्हणजे 3 पिढ्यांचे प्रतिनिधी आहेत. सुशील असेल, नखाते साहेब असतील, सोळंकी साहेब असतील, तिघांनी वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप उत्तम काम केलं. आणि काही जण मान्यवर ज्यांना आपण त्यांचाही सत्कार केला त्यांच्याहीकडून अपेक्षा आहेत की भविष्यामध्ये तेही असंच उत्तम खूप काम करतील आणि आपल्या शहराची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची मान अभिमानानं त्यांच्यामुळे उंचवता येईल, त्यांच्यामुळे उंचवली जाईल. आता वरदचं आपण कौतुक केलं. मी त्याच्या बाबांना विचारलं की त्याचं पॅकेज काय वगैरे सगळं परमेश्वरजींनी सांगितलं. मी विचारून घेतलं की वय काय आहे, काय पत्रिका वगैरे बघायची आहे का, जर असेल तर फार होतकरू स्थळ आहे. जर इथं कुणाला असेल तर संपर्क नंतर साधा त्यांच्याशी नाही तर माझ्याशी साधा, मी बोलणी करायला तयार आहे. पण अतिशय उत्तम असं स्थळ, देखणा मुलगा, उत्तम पगार, सगळे उत्तम संस्कार असं ते आहे. तर फार छान वाटलं मला की खूप म्हणजे इम्प्रेस करणारे आणि खूप सकारात्मकता निर्माण करणारी मंडळी आज इथं भेटली. आणि इथं प्रत्येकच गोष्ट मला फार वैशिष्ट्यपूर्ण अशी वाटते. म्हणजे साधा फेटा बांधायचा, आता तुमच्यापैकी किती जणांना तिथून दिसलं ते मला माहिती नाही. मी आजपर्यंत आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी फेटे बांधून घेतले, पण इथं ना तो फेटा बांधताना, मला त्यांचं नाव लक्षात नाही, शेंगोळे सर, तर त्यांची जी म्हणजे इतक्या फास्ट आणि इतक्या स्टाईलमध्ये ना त्यांचे हात असे झर 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 झर. आणि मला म्हणजे क्रिकेटच्या मैदानामध्ये बुमरा जसं त्या स्टंपकडे बघत पळत जातो ना तसं त्यांचं म्हणजे असं नजर रोखून असं खट 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 झाला बांधून तयार. मी असं कधीच बघितलं नाही. ही तुमची प्रत्येक गोष्ट जिथं आंबेजोगाईचे लोक हात लावतात तिथं काहीतरी जादू करून दाखवतात. पण मुद्दा आहे की एकूण आता आपण ज्या कालखंडामध्ये आहोत आणि
आपण म्हणजे समाज म्हणून अनेक प्रकारच्या प्रश्नांना आपण आज सामोरे जातोय. अनेक गोष्टी निर्माण होत आहेत, अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्या प्रश्नांवर सत्कार करूया. ठीक आहे, आता त्यांचा फेटा त्यांच्यासारखा कोण बांधा मला माहिती नाही. तुम्हाला आपला आपला बांधता येतो का तसा? तर आजचे जे प्रश्न आहेत, मी असं सांगत होतो की त्या प्रश्नांची ज्यांच्याकडून सोडवणूक होऊ शकते अशा मंडळींना या व्यासपीठावर आज त्यांचा सन्मान करून त्यांना ऐकण्याची संधी परमेश्वर गीतेंनी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. मी स्वतः गीतेंच्या बद्दल त्यांचा जो प्रवास आहे, त्यांचं जे आयुष्य आहे, ते म्हणजे कुठल्याही कथा कादंबरीमध्ये सुद्धा वाटणार नाही, असणार नाही. आपण जे म्हणतो की सत्य हे काही वेळेला कल्पनेपेक्षा सुद्धा दाहक असतं. त्यांचा सगळा जीवन प्रवास जो आहे ते त्याचं उदाहरण आहे की काय परिस्थितीमध्ये की म्हणजे असं एखादं मूल ज्याला आपल्या वडिलांचा म्हणजे जन्माच्या आधीच पितृछत्र हरपावं आणि अत्यंत कष्टानं इतकं स्वतःचं म्हणजे आयुष्य स्वतःच घडवत जावं. आईचं प्रेम, आईचे आशीर्वाद हे असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. पण ते करताना त्या मुलाला इतके टक्के टोणपे खात, इतके आपण म्हणतो तसे छिन्नी हातोड्याचे घाव खाल्ल्यानंतर ते मूल निगेटिव्हिटीकडे जाऊ नये, त्यानं सकारात्मकतेची कास धरावी, त्यानं चांगल्याचा ध्यास घ्यावा, त्यानं चांगल्यांची संगत मिळावी असं सतत त्याच्या आतून त्याला वाटत राहावं आणि त्यातून काहीतरी आपण समाजाचं म्हणजे ज्याला समाजाकडून खरं तर मिळालंय पण आणि नाही मिळालेलं पण अशा स्थितीमध्ये अशा एखाद्या मुलानं समाजाचं परतफेड करण्यासाठी सकारात्मकता पेरण्यासाठी अशीच माणसं शोधावीत आणि त्यांचा सन्मान करावा. परमेश्वरजी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार, कारण तुम्ही अशी लोक समाजाच्या समोर घेऊन येत आहे. आणि प्रश्न जे आहेत ते आपल्या समोरचे खूप वेगवेगळ्या प्रश्नांनी आपण आज सगळेजण ग्रासलेले आहोत. असंख्य स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि म्हणजे साध्या मोबाईल पासून ते आपल्या आयुष्यामध्ये गेल्या काही काळामध्ये जी स्थित्यंतर आलेली आहेत त्याच्यापासून ते भरमसाठ आपली वाढत चाललेली लोकसंख्या असेल, देशावर जगावर जे अस्थिरतेचं युद्धाची संकट आहेत ती आज तिथं आहेत, ती कधी इथं येऊ शकतील अशी शक्यता असो, आणि सगळ्याला व्यापून उरणारा AI असो, अनेक प्रकारचे प्रश्न या आत्ताच्या काळामध्ये आहेत, या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्याच्याबद्दल जेव्हा नंतर रावसाहेब बोलतील तेव्हा आणि नखातेजी बोलतील तेव्हा तुम्हा मुलांना, जी मुलं आहेत त्यांना त्यांच्याकडून खूप शिकता येईल. पण AI हा आता आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा, जो आपण आपल्या आयुष्यातून ज्याला बाजूला सारूच शकत नाही अशी काहीतरी गोष्ट येऊन आदळलेली आहे. ती गेल्या आपल्या सगळ्यांसाठी जे त्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना ते गेल्या काही काळापासून माहिती होतं की असं काहीतरी होतंय. आपल्याला ते आत्ता कळालं की असं खरंच काहीतरी झालेलं आहे आणि हे काहीतरी आपल्या आयुष्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचे आयुष्य पूर्ण बदलून जाणारी आहे. आणि तंत्रज्ञ जे असतात ते फार काळाच्या पुढचा विचार करतात. एक व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर आहे ज्याच्यामध्ये बिल गेट्स अगदी तरुण वयाचे होते आणि जेव्हा ते सांगत होते की कॉम्प्युटर काय आहे आणि कॉम्प्युटरमुळं काय काय होईल, तर ती जर तुम्ही बघाल तर असं लक्षात येतं की समोर बसलेले जे प्रेक्षक आहेत ते सगळे हसत होते त्यांना की अरे हे काय सांगतायत. मधल्या काळामध्ये देवांग मेहता नावाचे एक
नॅसडॅक नावाची जी संस्था आहे त्याचे प्रमुख होते. मी त्यांचं भाषण 2000 साली जेव्हा ऐकलं होतं तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्या आयुष्यामध्ये मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा अनिवार्य असा भाग बनून जाणार आहे आणि तुम्ही मोबाईलवर सगळ्या तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी त्याच्यावर करू शकणार आहात. तर त्यावेळेला नोकियाचे ते कंपास सारखे फोन होते आणि कळतच नव्हतं की ह्यानं हा सांगतोय माणूस हा यातला तज्ज्ञ आहे पण कसं बदलणार. कारण ते सांगत होते की तुमची बँक तुमच्या फोनमध्ये येणार, तुम्हाला हॉटेलमध्ये जायची गरज नाही ते तुमच्या मोबाईलमध्ये येणार, तुम्हाला सिनेमाची तिकीटं रेल्वेची तिकीटं सगळी तुमच्या मोबाईलमध्ये. तर कळायचंच नाही की ते होणार कसं. या फोनशी आपलं आयुष्य असं कसं इतकं जोडलं जाऊ शकतं. पण फार नाही पुढच्या 8-10 वर्षामध्ये ते सगळं आपल्या आयुष्यामध्ये आलं. आणि आता जेव्हा AI आपल्या आयुष्यात आलेलं आहे तेव्हा AI बद्दलही असं म्हणतात की त्यानं आपले आयुष्य सगळ्यांची बदलून जाणार. म्हणजे AIचा शोध किती महत्वाचा आहे तर त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा शोध जेव्हा 14व्या-15व्या शतकामध्ये लागला ते जेवढा तो शोध जेवढा क्रांतिकारी होता त्यानंतरचा तेवढा दुसरा मोठा क्रांतिकारी शोध म्हणजे AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. आणि आपण आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये असू तरी त्या क्षेत्राला AIचा स्पर्श काय ते AI आपल्या कवेत घेतल्याशिवाय सोडणार नाहीये. म्हणजे माध्यमांचंच क्षेत्र घेतलं तर मी अलीकडंच एक मध्ये की टॉली नॉरवूड नावाची एक नटी तिच्यावर हॉलिवूड म्हणजे सगळ्या इंग्रजी फिल्मसृष्टी आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, त्यांनी असा निर्णय घेतलाय की जे कोणी त्या टॉलीला सिनेमामध्ये घेतील त्या जाहिरात संस्था किंवा सिनेमाच्या संस्थांवर बाकी सगळे निर्माते दिग्दर्शक सगळेजण बहिष्कार घालणार, त्याला बायकॉट करणार. तर मला प्रश्न पडला की टॉली नॉरवूडच्या बद्दल इतका यांच्या मनामध्ये का राग आहे, का चीड आहे. म्हणून मी बघितलं तर असं लक्षात आलं की झेक फिल्म फेस्टिवलमध्ये हे टॉली नॉरवूडला इंट्रोड्यूस केलं गेलं. ते इंट्रोड्यूस तिथल्या एका हॉलिवूडमधल्याच प्रसिद्ध नटीनं केलं. आणि आक्षेपाचा मुद्दा हा की ही टॉली नॉरवूड, मी तिच्या इन्स्टा पेजवर जाऊन चेक केलं तर ती अशी एक सुंदर दिसणारी मुलगी आणि तिचं सगळे दिवसभरातले तिचे व्हिडिओ, असंख्य व्हिडिओ वगैरे. पण नंतर असं कळलं की ही टॉली नॉरवूड नावाची व्यक्ती अस्तित्वातच नाही, ती AI जनरेटेड ऍक्ट्रेस आहे. आणि बाकी सगळ्या म्हणजे निर्मितीच्या संस्था, सिनेमात काम करणाऱ्या नटांच्या संस्था, दिग्दर्शक या सगळ्यांचा आक्षेप ह्या गोष्टीला होता की हिला जर घेतलं तर त्याच्यामुळं ही जी इंडस्ट्री आहे तिच्यावर फार मोठा परिणाम होणार आहे आणि लोकांचं काम करणं मुश्किल होऊन जाईल, लोकांना कामच नाही मिळणार जर अशी मॉडेल्स आली आणि जर ती करायला लागली काम. तर आता तिची जी निर्माती होती तिचं असं म्हणणं आहे की जेव्हा प्रेक्षक म्हणून आपण एखादा सिनेमा बघतो तेव्हा आपण जे बघतो ते पडद्यावर बघतो. तर प्रेक्षक म्हणून आपल्याला जे काही दिसतं ते सगळं आभासी आहे. आणि आपल्याला काय फरक पडतो की जे समोर दिसतंय ती व्यक्ती, ती दिसणारं जे आहे ती खरी आहे, AI जनरेटेड आहे का प्रत्यक्षातली व्यक्ती आहे. त्यांना प्रेक्षक म्हणून आपल्याला काही फरक पडत नाही. तर जर तुम्ही टॉली नॉरवूडला सिनेमामध्ये घेतलं तर बाकीच्या सगळ्या नटांच्या पेक्षा 10% 20% दरामध्ये ती तुम्हाला काम करायला मिळेल. तुम्ही तिच्याकडून हवं त्या पद्धतीचं काम करून घ्याल. तिचे कसलेही नखरे असणार नाहीत. ती कायम जशी दिसते तशीच दिसत राहील. आणि तिच्यामध्ये ती कन्सिस्टन्सी आहे, प्रोफेशनलिटी. आणि जर तुम्ही तिच्या इन्स्टावर जाऊन जर बघाल तर ते सांगितलं म्हणून कळतं आपल्याला की ही AI जनरेटेड आहे. आणि AIचा ही जी जादू आहे, हा जो चमत्कार आहे तो फक्त एंटरटेनमेंट पुरताच मर्यादित आहे असं नाही, तर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आहे. गुगलनं अलीकडे जे प्रयोग केले, गुगलनं जे सगळ्यात मोठं त्यांचं ज्याच्यावर ते खूप ॲम्बिशियस आहेत, खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्स ते लागू करतायत, त्यातला एक आहे तो शेतीचे प्रयोग.
आणि आपल्या सगळ्यांच्या नशिबानं त्यांचे प्रयोग बारामतीमध्ये होत आहेत. त्यामुळं जेव्हा गुगलनं त्यांचं वर्ल्ड वाईड जे एक प्रेझेंटेशन्स असतात त्याच्यामध्ये त्यांनी बारामतीमध्ये जे प्रयोग एआयच्या मार्फत होत आहेत शेतीमध्ये त्याचं जे प्रात्यक्षिक दाखवलं तेव्हा मलाही कळलं की बारामतीमध्ये असे प्रयोग होत आहेत आणि अवाक होऊन गेलो मी ते सगळे प्रयोग बघून. त्याच्याबद्दलचा मी लगेचच ते जे करतायत ते प्रयोग त्या डॉक्टर सुरवसे आणि त्यांच्या टीमला बोलवलं होतं आणि त्यांचा आम्ही माझा कट्टा केला. ते तुम्ही जर सविस्तर बघाल तर तुमच्या लक्षात येईल. पण शेती करणं एआयच्या मार्फत हे आज आपल्याला फार लांबची गोष्ट वाटते आहे, पण पुढच्या जास्तीत जास्त 2-4 वर्षांमध्ये एआय वाली शेती आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग बनून गेलेली असेल. आणि त्या शेतीमध्ये मग तुम्हाला पाण्याचा वापर जो आहे तो म्हणजे आत्ता जे पाणी आपण वापरतो त्याच्या 40% पाण्यामध्ये आपली शेती होईल. त्याच्यामध्ये आता त्याला काय म्हणतात ते जे नाही ड्रीप नाही, ते जे ट्रान्झिस्टर आहेत त्याला काहीतरी एक शब्द आहे, तर ते शेतामध्ये ठराविक अंतरावर लावायचे आणि ते लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाला जे कुठलं पीक असेल त्या पिकाला ॲक्च्युअल कोणतं खत किंवा कोणतं काय सोडियम असेल फॉस्फेट जे काही त्याला मूलद्रव्य हवं आहे ते किती हवं आहे, पाणी किती हवं आहे, कधी हवं आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघता येणार आहे. वाऱ्याची दिशा काय असणार आहे, आर्द्रता किती असणार आहे, अमुक परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं पाहिजे. आता असं होतं की समजा कीड येते तर शेतीत म्हणजे जेव्हा पिकं साधारण आपल्या उंचीची येतात तेव्हा कळतच नाही की प्रत्यक्षामध्ये जेव्हा कीड येते तेव्हा ती कुठं आली आहे आणि कुठून त्याची सुरुवात झाली. ती जेव्हा पसरते आणि जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हाच बऱ्याचदा लक्षात येतं. हे असं टेक्नॉलॉजी आता यातून येईल की कीड आली की तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल की अमुक ठिकाणी या भागामध्ये इथं याच्यावर कीड आली आहे की तुम्ही ताबडतोब त्याच्यावरचा इलाज करा. याच्यातून तुमचं खत कमी वापरलं जाईल, याच्यातून तुमचं पाणी कमी वापरलं जाईल, तुमच्या पिकाचा सगळं नैसर्गिकरित्या पिकाच्या वाढीसाठी ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही काही न करता तुम्हाला फक्त तुम्ही त्या सगळ्याशी जर जोडून घेतला असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दलचे माहिती त्याच्याबद्दलचे मेसेजेस तुमच्या फोनमध्ये येत राहतील आणि तुमच्या पिकाचं उत्पादन कैक पटीनं वाढेल. म्हणजे आजच त्याच्याबद्दलची एक परिषद मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एकरी 100 टन ऊस किमान आपण घेऊ एआयच्या माध्यमातून अशी आता शक्यता बोलून दाखवली जाते आणि हे अगदी सहज शक्य आहे. तर या पद्धतीनं एआयच्या मुळं आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल होत आहेत, होणार आहेत आणि त्याचे काही वेगळे परिणाम दुष्परिणाम सुद्धा आपल्याला समाज म्हणून भोगावे लागणार. त्याचा एक सगळ्यात मोठा जो आहे की त्याचं नोकऱ्यांवर होणारा परिणाम, की आपल्याकडं भारताला आज जो ॲडव्हान्टेज आहे की आपण IT क्षेत्रामध्ये आपला खूप प्रचंड असा दबदबा आहे. आपण प्रोग्रॅमिंगमधले मास्टर आहोत, प्रोग्रॅमिंगमधले बाप आहोत आणि त्यांनी तर बाप नावाची संस्थाही केलेली आहे. पण यातल्या अनेक गोष्टी कदाचित एआय त्याची ती जागा घेईल आणि मग लोकांचं त्या काय होईल असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे माझा एक मित्र अलीकडं चायनामध्ये जी BYD नावाची कार मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी आहे तिथं जाऊन आला आणि त्यांनी असं सांगितलं की त्या फॅक्टरीमध्ये रोज 1000 कारची निर्मिती होती पण काम करण्यासाठी फक्त 8 जण आहेत. तर याचा अर्थ खूप मोठ्या संख्येनं मॅन्युफॅक्चरिंग मधले लोक सुद्धा कदाचित बाजूला जातील. याचा परिणाम जसा भारतावर होईल त्याच्या कैक पटीनं जास्त चीनवर होईल. चीनमध्ये प्रचंड लोकसंख्या आहे जे उत्पादकता वाढवण्यासाठी काम करतायत आणि त्याच्यातून चीनला जगभराचं मॅन्युफॅक्चरिंग हब बनवता आलंय. पण जर एआयच्या मुळं जर गोष्टी बनवता यायला लागल्या, आज युरोप अमेरिकेचा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे
की तिथं मानवी श्रमाला खूप जास्त किंमत मोजावी लागते आणि भारतासारख्या किंवा चीनसारख्या देशांमध्ये अत्यंत कमी पैशामध्ये ही श्रमाची कामं करायसाठी मनुष्यबळ उपलब्ध होतं. पण जर समजा ही सगळी माणसाची कामं जर यंत्रच करायला लागली तर मग जे उत्पादनांसाठी म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या प्रोडक्टची कॉस्ट $15-16 कमी आहे असं प्रोडक्ट बनवणं हे अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये परवडत नाही. कारण जे लोकांना रोजचे पैसे द्यावे लागतात त्याचं ते गणित बसत नाही. पण जर AI मार्फत जर ते मॅन्युफॅक्चरिंगच जर होत राहिलं तर मग चीनचं हे जे सगळं एक मक्तेदारी आहे त्याचं काय होईल असा एक मोठा प्रश्न आहे. पण याच्यामध्ये जसे प्रश्न आहेत तसं नव्या तंत्रामुळं आपल्या जर आपण त्याचा योग्य फायदा घेऊ शकलो आणि जर त्याच्याबद्दल सकारात्मकतेनं बघून क्रिएटिव्ह जर तुमची मानसिकता असेल आणि जर तुमच्यामध्ये उत्तम काहीतरी कौशल्य असेल तर त्याच्यामुळं तुम्ही जे कधी अपेक्षित कधी कल्पनाही केलेली नाही अशा प्रकारचं यश कसं मिळवू शकता हेही या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्यापैकी अनेकांना म्हणजे आता समोर खूप तरुण मुलं आहेत म्हणून मी त्यातल्या दोघांची उदाहरणं सांगतो. एक नाव आहे अर्जुन देशपांडे. तर तुमच्यापैकी मुलांनी नंतर जाऊन जर तुम्ही अर्जुनचा कट्टा बघितला तर तुमच्या लक्षात येईल की अर्जुनचं वय आज 25 वर्षाचा आहे. तो जेव्हा 10वी पास झाला म्हणजे साधारण 16-17 वर्षांचा होता त्यावेळेला तो अत्यंत सामान्य कुटुंबातला ठाण्यामध्ये राहणारा हा मुलगा आहे. याचे वडील त्यांचा टॅक्सीचा छोटा बिझनेस आहे. आई एका खाजगी ऑफिसमध्ये नोकरी करणारी. हा एकटाच मुलगा. हा लहान असताना 10वी-11वीच्या त्या काळामध्ये मेडिकलच्या दुकानात गेला आणि त्यानं तिथं एक दृश्य बघितलं की एक म्हातारे आजोबा आपल्या पत्नीसाठी कॅन्सरची औषधं घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना त्या दुकानदारानं औषधं दिली, त्यांचं बिल केलं. पण जेव्हा ते पैसे द्यायची वेळ आली तेव्हा त्यांच्या खिशामध्ये तेवढे पैसे नव्हते. तर दुकानदारानं त्यांना ती औषधं द्यायला नकार दिला. तर हे आजोबा रडायला लागले की अरे माझी बायको ती मरून जाईल जर ती औषधं तिला दिली नाहीत तर. पण त्याचं काही हृदय द्रवलं नाही. मग या अर्जुनला असा प्रश्न पडला की ही औषधं त्यानं त्यांच्याकडून प्रिस्क्रिप्शन बघितलं आणि त्याच्या मनामध्ये असा विचार आला की ही जी सगळी औषधं आहेत याचं जे प्रिस्क्रिप्शन आहे तर म्हणजे शेवटी असं आहे की कोणत्या कंपन्या ते बनवतात त्यामुळं आपण त्या कंपनीच्या नावानं ती औषधं ओळखतो. म्हणजे मग ते क्रोसिन असेल, डोलो असेल, प्रत्यक्षामध्ये त्यामध्ये असतं पॅरासिटामॉल. तर त्यानं ही जी सगळी औषधं आहेत त्याच्यामध्ये काय घटक आहेत हे त्यानं कॉम्प्युटरवर शोधलं आणि त्याला असं लक्षात आलं की ही सगळी औषधं जर आपण वेगळ्या कंपन्यांच्या नावामागं न जाता जर खरेदी करायला गेलो तर फार स्वस्तामध्ये मिळतात. आणि मग त्यानं ही जेनरिक औषधं जी आहेत त्याच्याबद्दल काय करता येईल असं करून त्यानं सगळी आपल्या आयुष्यातली वापरली जाणारी प्रमुख जी औषधं आहेत त्यांचे जेनरिक औषधांच्या लिस्ट करून ते प्रोडक्ट सगळी बनवली आणि जवळच्या एका दुकानदाराकडे गेला आणि त्याला म्हणाला की ही जर मी तुला विकायला दिली तर तू विकशील का. तर त्यानं अर्थात नकार दिला. पण मग तो परत जात राहिला, मनवत राहिला आणि शेवटी त्या दुकानदारानं त्याला होकार दिला आणि त्याच्या रेग्युलर दुकानांबरोबर ही जी जेनेरिक औषधं होती ती त्यानं विकायला सुरुवात केली. आणि मग असं लक्षात आलं की ही औषधं फार स्वस्त आहेत, तेवढीच परिणामकारक आहे. आणि मग नंतर 1 दुकान, 2 दुकान, 3 दुकान आणि हे सगळं करताना अर्जुनचं वय 18 सुद्धा झालेलं नव्हतं. आणि मग नंतर त्यानं एक जेनेरिक आधार अशा नावाची कंपनी सुरू केली. कारण त्याला साथ होती ती कॉम्प्युटरची, IT मध्ये झालेल्या सगळ्या तंत्रज्ञानातल्या क्रांतीची. आणि त्यामुळं त्याला एक मार्केट त्याच्या जेनेरिक औषधांसाठी तयार करता आलं आणि त्यानं जेनेरिक आधार असा ब्रँड करून ती औषधं विकायला सुरुवात केली. आणि एक 8-10 दुकानांमध्ये मुंबई आणि ठाण्यामधल्या त्याची औषधं उपलब्ध व्हायला लागली. त्याच्याबद्दलची बातमी कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये छापून आली. ती बातमी रतन टाटांनी वाचली. रतन टाटांनी त्याला भेटायला बोलवलं
आणि त्याचं सगळं जे काम आहे त्याच्याबद्दल त्यांना खूप कुतूहल वाटलं, कौतुक वाटलं. आणि मग त्यांनी सांगितलं की तुझी ही कंपनी आहे ती आपण मोठी करू. आणि मग त्यांनी त्याला मानसिक, भावनिक आणि काही प्रमाणात आर्थिक आधार दिला. ते त्याचे मेंटॉर बनले आणि त्याच्या बातम्या खूप मोठ्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आल्या. आणि वयाच्या 22-23व्या वर्षी, म्हणजे मी आता जेव्हा तो कट्ट्यावर आला होता तेव्हाच त्याचं वय सांगतोय, 22-23व्या वर्षी अर्जुन देशपांडेच्या भारतभरामध्ये 1600 दुकानांमध्ये त्याची जनरिक आधारची दुकानं होती. त्याचा टर्नओव्हर 1500 कोटींचा होता. आणि ज्या वयामध्ये मुलांना नोकऱ्यांसाठी इथं तिथं फिरावं लागतं त्या वयामध्ये तो त्याच्या कंपनीचा CEO आणि त्याचा सगळा स्टाफ, जवळपास 800 जणांचा त्याचा स्टाफ आणि जेनरिक आधार ही एक मोठी कंपनी त्यानं स्थापन केली होती, ज्याचं कौतुक भारतभरामध्ये मोदींपासून राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांनी करून झाली. त्याला अनेकदा मग बाहेर म्हणजे त्याला भेटायला बोलवलं जातं, त्याला जगभरामध्ये पाठवलं जातं. तर हे सगळं तो करू शकला, किंवा हे अर्जुन देशपांडेला जे जमलं ते इथं बसलेल्या तुमच्यापैकी प्रत्येक मुलाला हे म्हणजे असं करता येऊ शकतं जर तुमच्याकडं वेगळी इच्छाशक्ती असेल, तुमच्याकडं खूप स्ट्रॉंग आयडिया असेल. आताच्या ह्या काळामध्ये जो एक फायदा आजच्या जनरेशनला आहे, जो मागच्या जनरेशनला नव्हता. इथं बसलेले जे पुढं बसलेले सगळी लोक आहेत यांच्यापैकी कुणालाही हा सपोर्ट नव्हता. त्यांना प्रत्येक पाऊल एक एक टाकत जे शिखर गाठायचं ते गाठावं लागत होतं. आता ह्या सगळ्या नव्या बदलाच्या युगामध्ये एक प्रचंड मोठे असं काहीतरी आयुध सगळ्यांच्या हातामध्ये आलंय, ज्याच्या जोरावर तुम्ही असा काहीतरी क्रांतिकारक बदल आपल्या आयुष्यात करू शकता. समाजामध्ये काहीतरी नवीन, खूप समाजाच्या हिताचं असं देऊ शकता. हे वेगळ्या प्रकारचं एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण संजू राठोडचं. संजू राठोड म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, त्याचं गुलाबी साडी जे गाणं आहे ते जगातल्या टॉप 50 गाण्यांमध्ये जवळपास 1.25 वर्ष ते 1.5 वर्ष राहिलं होतं. मराठी गाणं जगातल्या टॉप 50 गाण्यांमध्ये इतका दीर्घकाळ राहिलं, हा चमत्कार. तर तो चमत्कारही जर तुमच्यामध्ये प्रतिभा असेल, तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं जे आहे अवेलेबल त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवण्याचं जर कसब, ते करण्याची हिंमत जर तुमच्यामध्ये असेल, तर आता परिस्थिती अशी आहे की सगळी कायनात तुमच्या सपोर्टसाठी तुम्हाला उचलून असं वर नेण्यासाठी सज्ज आहे. संजू राठोडची स्टोरी, जळगाव जवळच्या एका अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा, वडील लोहार काम करणारे. याची इच्छा काय होती तर वडिलांचं काम कष्टाचं आहे, त्यामुळं मोठं झाल्यावर किमान 4 म्हशी घ्यायच्या आणि म्हशी चारायच्या, दूध विकायचं आणि फार तकतक न करता आयुष्य जगायचं. तर हे लहान असताना करत तो होताच. त्याच्याबरोबर जो एक खुळा नाद होता तो गाण्यांचा, गाणी म्हणायचा, चाली लावण्याचा आणि गाणी लिहिण्याचा. परिस्थितीच्या रेट्यानं त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली. नंतर त्याला ते इंग्रजीचा प्रॉब्लेम होता. म्हणजे अधिकृत ऑफिशियल कुठेही फॉर्मल शिक्षण संगीताचं घेतलेलं नव्हतं, पण केवळ काहीतरी करण्याची उमेद आणि ते लक्ष गाठण्याच्या तिची जिद्द, याच्या जोरावर तो गाणी लिहित राहिला. त्याचा एक भाऊ ज्याला थोडंफार म्युझिक करता येत होतं, तो त्याच्या गाण्यांना म्युझिक देत राहिला. यूट्यूब त्याच्या मदतीला धावून आलं. त्यानं ते गाणी, तो दिसायला छान आहे तर त्यानं त्यामुळं ती गाणी म्हटली, आवाज गोड आहे, ती गाणी म्हटली, ती पिक्चराईज केली आणि त्याच्या गाण्यांना खूप हिट्स मिळत गेल्या, वाढत गेल्या. मग त्याच्यातनं एक उत्पन्नाचं नवा स्रोत निर्माण झाला. म्हणजे जेव्हा त्याला यूट्यूबकडनं
पहिल्या त्याला तर कल्पनाच नव्हती की याच्यातून आपल्याला इतके पैसे मिळू शकतात किंवा मुळामध्ये युट्यूबकडनं पैसेही मिळू शकतात. आपण केलेल्या गोष्टीला पैसे मिळू शकतात याचीही जाणीव नव्हती. युट्यूबकडनं जेव्हा विचारणा झाली तेव्हा ना बँकेचं अकाउंट होतं ना काय. पहिली गाणी तर त्याची भलत्याच लोकांनी त्याची रॉयल्टी घेऊन गेले, कारण ह्याच्याकडं ते सगळं आपलं आहे असं दाखवण्यासारखंच काही नव्हतं. पण त्यातून शहाणा झाला आणि मग गुलाबी साडीनं तर चमत्कार केला. आणि मग आता आज घडीला तो इतका उत्तम यशस्वी, कुठलाही त्याला गॉडफादर नाही, कोणतेही घराण्याचा पाठिंबा वारसा नाही, मुंबईमध्ये कुणी ओळखी पाळखीचं नाही, फुटपाथवर राहिला, VT स्टेशनवर राहिलेला मुलगा आज संगीताच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं अतिशय मोठं असं नाव करू शकला. तो मला जेव्हा भेटला होता तेव्हा त्याला असं विचारलं होतं की मग तुला आता तू बाहेरची आमंत्रणं गाण्याच्या लग्नांमध्ये वगैरे जाण्याची घेतोस का? तो म्हणाला सुरुवातीला मी घेतली होती, पण नंतर असं ठरवलं की आता याच्या पुढं अंबानी किंवा अदानीकडून जर आमंत्रण आलं तरच जायचं आपण अशा कार्यक्रमात. आणि ते आपण म्हणतो ना की तुम्ही फार पॉझिटिव्हली जर विचार करत असाल तर ते तुमचं सार्थकी लागतं. त्या मुलाला अनंत अंबानीच्या लग्नामध्ये गाण्यासाठी आमंत्रण आलं आणि त्यानं तिथं म्हणजे सगळ्यात जास्त टाळ्या आणि वन्स मोर त्याच्या गाण्याला मिळाले. तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असून सुद्धा एखादा मुलगा काय करू शकतो याचं हे खूप सकारात्मक उदाहरण जेव्हा तुम्ही तुमच्यातल्या प्रतिभेनं आधुनिक आत्ताचा जो सगळा काळ आहे याच्यामध्ये जेव्हा जे काही तंत्रज्ञान आहे त्याचा फायदा घेता तेव्हा काय होतं हे दाखवण्यासाठी. तर म्हणजे मी आता माझी वेळ संपत आली आहे, पण मी तुम्हा सगळ्या मुलांना खास करून की आत्ताचा हा जो काळ आहे याच्यामध्ये आपल्याला भरकटण्यासाठी खूप गोष्टी आहेत. मोबाईल ही तर तुम्हाला तुमचं चित्त विचलित करण्यासाठी ह्याच्या इतकं दुसरं तुम्ही रोज जवळ घेऊन फिरणारी दुसरी गोष्टच नाही आहे. पण आपण जे आपल्या हातामध्ये इतकं प्रचंड मोठं काहीतरी आहे याचा वापर कसा आपण करतो आहोत याच्याकडं आपण थोड्या जास्त डोळसपणे पाहिलं पाहिजे. आणि फक्त मुलांसाठी कशाला, म्हणजे मी म्हणेन की एकूण समाज म्हणून सुद्धा आपण हे पाहिलं पाहिजे की आपण म्हणजे आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण स्वतः आपल्याला आपल्या संस्कृतीचा परंपरांचा फार अभिमान असतो आणि एका मर्यादेमध्ये ठीक आहे तो आपण बाळगावा, पण दुसरीकडं आपण ह्या वास्तवाचंही भान ठेवलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये आज आपण जे जगतोय त्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की जी आपण तयार केलेली आहे. आणि मी आपण म्हणजे आपण भारतीय म्हणून, एशियन म्हणून, मी फक्त म्हणजे मराठी म्हणून आणि भारतीय म्हणून आपल्या अंगावर चापकाचे फटके मारून घेण्याची माझी इच्छा नाही. मी म्हणतो एशियन म्हणून सुद्धा, साऊथ एशियातले देश म्हणून सुद्धा सगळ्या गोष्टी पाश्चात्यांनी कष्टानं शोधून काढल्या. त्यांनी त्या गोष्टी आपल्या सगळ्या मानवजातीच्या कल्याणासाठी म्हणून आपल्या समोर ठेवल्या आणि आपण त्याचा वाटेल तसा वापर मात्र करायला शिकलो. म्हणजे मला फार एकीकडून हसू आणि दुसरीकडून संतापायला झालं होतं जेव्हा नवे नवे कॉम्प्युटर आले. तेव्हा आपल्याकडच्या विद्वान लोकांनी काय केलं तर कॉम्प्युटर आल्यानंतर पहिली गोष्ट झाली म्हणजे कॉम्प्युटरवरच्या कुंडल्या अशा विकायला सुरुवात केली. म्हणजे मेल आले तर पूर्वीच्या काळी जर कुणाला त्रास द्यायचा असेल तर लोक ती संतोषी मातेची पत्र लिहायचे आणि ते पत्र तुमच्याकडे आलं की आता अशीच कार्ड ती तुम्ही आणखीन 21 लोकांना पाठवा, जर पाठवली तर तुमचं कल्याण आहे, नाही पाठवली तर तुमचं वाटोळं होणार आहे, असं त्या पत्रांमध्ये लिहिलेलं असायचं. आणि माणसं बिचारी घाबरून 21 जणांना कुणाला तरी आणखीन हैराण करण्यासाठी तशी पत्र पाठवायची. हा जो सगळा रोग होता तो मेल आल्यानंतर लोकांनी तसे मेल पाठवायला सुरुवात केली. आता आजही आपल्या हातामध्ये मोबाईल आहे तर एक प्रकारे मोबाईलमुळं सगळं जग आज आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे इराणवर आज युद्ध सुरू आहे, तिथं प्रत्येक घडीला तिथं जे काही होतंय ते सगळं या मोबाईलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. न्यूयॉर्क टाइम्स काय म्हणतो, वॉशिंग्टन पोस्ट काय म्हणतो आणि
जेरुसलेम पोस्ट काय म्हणतो हे आपल्याला त्यांच्या बरोबर इथं बघायला मिळतं. आपल्याला जगातलं म्हणजे सगळं ज्ञान आज आपल्याला आपल्या फोनमध्ये उपलब्ध आहे. पण आपल्यापैकी किती जण आपल्या मोबाईलचा उपयोग हे ज्ञान मिळवण्यासाठी करतात आणि किती जण चावट गोष्टींसाठी करतात हे काय मी सांगायची गरज नाही. आणि आपल्याला असं आहे की म्हणजे स्क्रीन टाईम आपण किती मोबाईलसाठी देतो आणि आपण त्यातलं म्हणजे आपण ॲक्च्युअली बाकी ज्याच्यामध्ये जे चिरकाळ टिकणारं ज्ञान मिळणारं जे माध्यम आहे ते पुस्तक असतील किंवा मासिक असतील किंवा प्रिंटचं जे आहे असं किती वाचतो. आपण फक्त आपल्या समाज म्हणून मनोरंजन हा आपला स्थायीभाव झालेला आहे. सगळ्यामध्ये आपल्याला फक्त मज्जा करणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय झालेलं आहे. आपल्याला हा सण तो सण या सणामध्ये म्हणजे पूर्वी एक रंगपंचमी असायची, आता आम्ही रंगपंचमीला पण खेळणार, आम्ही होळीला पण खेळणार, आम्ही धुलवडीला पण रंग खेळणार. हे असं फक्त मज्जा करणं हे आमच्याकडचे सण कमी होते म्हणून मग आता टीचर्स डे पण मनवणार, पेरेंट्स डे पण मनवणार, फादर्स डे, मदर्स डे, फक्त डे मनवणार. आयुष्यामध्ये फक्त मज्जा करणार आणि फक्त करमणूक. आणि ते करतानाही आता प्रॉब्लेम असा आहे की आमचं चित्तही थाऱ्यावर राहत नाही. म्हणजे आपला कॉन्सन्ट्रेशनचा जो काळ आहे जो म्हणजे साधारण 2000 182-85 सेकंद होता तो कमी होत 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 आता 27-30 सेकंदांपर्यंत खाली आलेला आहे. आणि त्यामुळं आता आपल्याला इन्स्टावरचे रील्स ते कधी फटाफट पुढं करतो आणि त्यातनं फक्त मनाचं कसं रंजन करू शकतो यामध्ये आपण धन्यता मानायला लागलेले आहोत. मोबाईलबद्दल आता असं आहे की अनेक जण मला सकाळी बोलताना कोणीतरी मुलांच्या हातामधल्या मोबाईलबद्दल चिंता व्यक्त करत होती. मी म्हटलं मुलांना शिकवण्यापेक्षा आईबापांचं प्रशिक्षण होण्याची गरज आहे की मोबाईल कसा वापरला पाहिजे. कारण मोबाईल आईबापच छोट्या एवढी पोरं असतात ती हॉटेलमध्ये घरामध्ये त्यांना आधी प्लेट ठेवतात खायसाठी आणि नंतर समोर मोबाईल लावून देतात. त्या इतक्या लहान वयातल्या बाळाला जर तुम्ही मोबाईलचं व्यसन लावत असाल ते पुढं तुम्ही कितीही डोकं आपटलं तरी थोडंच त्याच्या मनातून आणि त्याच्या रोजच्या वापरातून जाणार आहे. तर आईबापांचाच प्रॉब्लेम आहे आणि आपल्याकडे आईबाप होण्यासाठी कोणत्याही ट्रेनिंगची आणि कशाचीच गरज नाही, त्याला काही क्वालिफिकेशन नाही. त्यामुळं सगळेजण आईबाप होतात आणि जमेल तसं पोरांना म्हणजे वाढवतात. त्यामुळं अनेक प्रकारचे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत. आता हे प्रश्न आहेत ते बाकी सगळ्या जगासाठी आहेत. मी शहाण्यांच्या अशा अंबेजोगाई नगरीमध्ये असल्यामुळं इथं हे प्रश्न कमी असतील अशी मी अपेक्षा ठेवतो. जर कमी नसतील तर कमी करा अशी प्रार्थना करतो आणि माझी वेळ झाल्याबद्दल थांबतो. बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. नमस्कार.